लाज आपल्याला नक्कीच पाहायला भेटतो. बघूया इकडे कशा प्रकारे समाचार घेतोय अमित यांचं. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक प्रिन्स 11 या संघाकडून. स्वेर चेंडू पंच यांचा इशारा. स्वेर चेंडू एक धाव, एक अतिरिक्त धाव. गोल्डन खोंडा एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय. स्ट्राईकवर असेल तो विलास. डॉट बॉल निर्धाव चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो अमित. अचूक टप्प्याची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला भेटली होती. परत एकदा पंचांना क्रॉस करून शॉर्ट बॉल एज लागून फलंदाज परततोय. बघूया विलास. मोठा धक्का लागतोय गोल्डन खोंडा या संघाला. त्यांची जागा घ्यायला येतोय तो सूरज. सूरज राईट हँड बॅट्समन समोर असेल तो लेफ्ट आर्म बॉलर. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करतोय तो अमित. सुंदर गोलंदाजी. गुड लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला भेटतं अमित. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेतो सूरज. आणि क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड होऊन परततोय सूरज. दोन चेंडू, दोन झटके, दोन धक्के लागतायत गोल्डन खोंडा या संघाला. आता गोल्डन खोंडा या संघाचा आधारस्तंभ मांडलेला असलम बाय. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो. आता जागा सूरजची जागा घ्यायला आलाय तो असलम. पुढचा चेंडू अमित यांचा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अमित यांचा. परत एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय अमित. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रिन्स 11 या संघाकडून. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका मारलेला ऑफसाईडच्या दिशेला टॅपच्या स्वरूपात. परत एकदा निर्धाव चेंडू. पंचसमी यांचा इशारा. षटक समाप्त. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आला अमित. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन खोंडा या संघाची धावसंख्या झाली ती फक्त एक धाव. दोन गडी बाद एक धाव. बघूया आता स्ट्राईकवर असेल तो अरबाज. बॉलर नेम कुणाल. थँक्यू कुणाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो कुणाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचसमी यांना क्रॉस करून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुढे असेल अरबाज. निर्धाव चेंडू. 7 चेंडूवर फक्त एक धाव जोडण्यात यशस्वी झालाय तो गोल्डन खोंडाचा संघ. संघाची धावसंख्या जैसे थे एक धाव. दोन गडी बाद एक धाव. परत एकदा टॅपच्या स्वरूपात लेग साईडच्या दिशेला तडवलेला चेंडू. एक धाव नक्कीच चढवण्यात यशस्वी होतोय तो अरबाज. धावसंख्येत एका धावाने भर पडते. धावसंख्या झाली होती 2. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो कुणाल. थोडस बांधून ठेवलेलं आहे गोल्डन खोंडा या संघांच्या फलंदाजांना. बघूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय कुणाल. याच्या पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय अरबाज. बॉक्स क्रिकेट मधील नावाजलेला खेळाडू अरबाज. एक धाव. परत एकदा धावसंख्येत एका धावांनी भर पडते. कट शॉट म्हणून पाहायला भेटतो अरबाज यांच्याकडून आपल्याला. धावसंख्येत एका धावांनी भर पडली. धावसंख्या झाली ती 3. दोन गडी बाद 3 धाव. परत एकदा टॅपच्या स्वरूपात परत एकदा एका धावात भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 4. दोन गडी बाद 4 धावा. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो कुणाल. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढचे 2 चेंडू कशा प्रकारे टाकतोय कुणाल. एक धाव नक्कीच चढण्यात यशस्वी होते कटच्या स्वरूपात. ऑफच्या दिशेला तटवलेला चेंडू. एका धाव्याने धावसंख्यात भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 5 धाव. बघूया पुढचा चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय कुणाल. नक्कीच प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू अयशस्वी ठरलाय तो अरबाज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 5. 2 गडी बाद 5. शेवटचं षटक प्रिन्स 11 या संघाकडून शेवटचं षटक घेऊन कोण येतोय.
हा षटक निर्णायक असणार आहे. याच्यात पॉवर प्ले देखील आपल्याला पाहायला भेटतोय. आर्यन गोलंदाजीला आलाय तो आर्यन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचं व निर्णायक षटक घेऊन आलाय तो आर्यन. पंच समी यांना क्रॉस करून येतोय तो आर्यन. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो आर्यन. पंच यांचा इशारा व्हाईट बॉल. स्वेर चेंडू. एक अतिरिक्त धावांनी धावसंख्यात भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा. परत एकदा आर्यन सुंदर असा फटका मारलेला आहे. नक्कीच एक धाव चोरण्यात नक्कीच यशस्वी ठरतोय तो असलम. धावसंख्येत 1 धावांनी भर पडली आहे. धावसंख्या आली आहे ती 7 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून तिसरं व शेवटचं षटक घेऊन आलाय तो आर्यन. गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म बॉलर. राईट हँड बॅट्समन अरबाज. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो. पुढचा चेंडू. पंच यांचा इशारा व्हाईट बॉल. स्वेर चेंडू. एक अतिरिक्त धाव. थोडंसं महागडं षटक आर्यन कडून पाहायला भेटतंय. धावसंख्येत 1 धावांनी भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 8. 2 गडी बाद 8. स्ट्राईकवर आहे तो अरबाज. नॉन स्ट्राईकवर आहे तो असलम. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. 1 धाव. पंचांचा इशारा 1 धाव. परत एकदा धावसंख्येत 1 धावांनी भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. थांबवा जरा 1 मिनिट. 2 चेंडू. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतोय आर्यन. पुढचा चेंडू. एक धाव. पंच यांचा इशारा 1 धाव. परत एकदा धावसंख्येत 1 धावांनी भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 10. थोडंसं महागडं षटक. शेवटचे 3 चेंडू पॉवर प्लेचे चेंडू असतील ज्याच्यात धावसंख्या नक्कीच दुप्पट होते. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो. फुल टॉस चेंडू. 2 धावा. पंच यांचा इशारा 2 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अरबाज यांच्याकडून. 12 धावा. नक्कीच संघाची धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचे सुंदर फटका मारलेला. रनरचा चान्स आणि धाव चितवून परततोय. निर्धाव चेंडू. धाव चितवून परततोय अरबाज. शेवटचा चेंडू या सामन्यातील. प्रिन्स 11 या संघाकडून हा शेवटचा चेंडू असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचा षटक घेऊन आलाय तो. शेवटचा चेंडू आर्यन. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय. नक्कीच झेल होता पण तो सुटलेला आहे. 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावा. धावसंख्येत परत एकदा 2 धावांनी भर पडले. धावसंख्या झाली ती 14. 15 धावांचं लक्ष प्रिन्स 11 या संघासमोर ठेवलेले. 15 धावांचं लक्ष. जालगाव चॅलेंजर्स MCC मुरुड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. यापुढे होणारा सामना जालगाव चॅलेंजर्स विरुद्ध MCC मुरुड. कर्णधार विनंती करतो लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. नाणेफेक करून घ्यायचंय. जालगाव चॅलेंजर्सच्या कर्णधाराला विनंती करतो प्रवेश फी जमा करा आणि गोल्डन खोंड्याचे कर्णधार MCC मुरुड या संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे. जालगाव चॅलेंजर्स विनंती करतो. जालगाव चॅलेंजर्स विनंती करतो. बॅट्समॅन नेम प्लीज. अमित आणि बाळा. स्ट्राईकवर असेल तर अमित. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन आला अरबाज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो अरबाज. सुंदर असा टॅपच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव चोरण्याचा प्रयत्न पण अयशस्वी ठरलाय. निर्धाव चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक घेऊन आला अरबाज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो अरबाज.
समोर असेल राईट हँड बॅट्समन अमित. बघूया अमित कशा प्रकारे समाचार घेतो. पुढचा चेंडू अरबाज यांचा सुंदर असा चेंडू. परत एकदा एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू 0 धावा. अरबाज सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. रनआउटचा चान्स नक्कीच आणि पंच यांचा इशारा आउट. अमित धावचीतून परततोय. पहिल्या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत. एकही धाव झालेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अरबाज यांच्याकडून. सुंदर फटकेबाजी सुंदर फलंदाजी देखील पाहायला भेटलेली आपल्याला अरबाज यांच्याकडून. ऑल राऊंड परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो नक्कीच अरबाज यांच्याकडून पाहायला भेटते. गोल्डन खोंडा या संघाचा आधारस्तंभ खेळाडू अरबाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिले षटक घेऊन आला अरबाज. पुढचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेतोय. निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. फुल टॉस बॉल. परत एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत अरबाज यांनी. नक्की जेवढी प्रशंसा करू तेवढंच कमी. बघूया या टुर्नामेंट मधली ही मेडन ओव्हर होते का. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुढे असेल राईट हँड बॅट्समन. परत एकदा सुंदर असा फटका मारलेला आहे. बघू पंच यांचा इशारा. 2 धावा. धावसंख्येत 2 धावांनी भर पडली आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक अरबाज. प्रिन्स 11 एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. जिंकण्यासाठी नक्कीच 15 धावांचं लक्ष्य. सुंदर गोलंदाजी अरबाज यांच्याकडून पाहायला भेटली होती. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष्य प्रिन्स 11 या संघासमोर. वैयक्तिक कोट्यातील पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. पंच समियांना क्रॉस करून ऑफ साइडला कव्हर च्या दिशेला तटवलेला चेंडू. 1 धाव. धावसंख्येत 1 धावांनी भर पडली. धावसंख्या झाली ती 3. स्ट्राईकवर आहे तो बाळा. सुंदर असा प्रयत्न केलेला निर्धाव चेंडू. ऑफ साइडच्या दिशेला जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाजीत देखील या खेळाडूंनी कमाल दाखवला. तसंच क्षेत्ररक्षणामध्ये पण कमाल दाखवते अरबाज. शॉर्ट पिच बॉल टॅपच्या स्वरूपात 1 धावांनी भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 4. जिंकण्यासाठी 15 धावांचं लक्ष. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. राईट हँड बॅट्समन बाळा. कटच्या स्वरूपात परत एकदा 1 धावांनी भर पडतीये. धावसंख्या झाली आहे ती 5. एमसीसी मुरुड या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. सुंदर फटका पाहायला भेटतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय तिकडे बाउंड्रीवर समीर भाई यांच्याकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो सूरज. सुंदर गोलंदाजी. तेवढी सुंदर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय बाळा पण अयशस्वी ठरलाय. बघूया जिंकण्यासाठी नक्कीच 15 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे प्रिन्स 11 या संघासमोर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. बघू पंच यांचा इशारा. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल. सूरज यांचा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला गोल्डन खोंडा या संघाच्या दोन्ही गोलंदाजांकडून अरबाज आणि सूरज. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. जिंकण्यासाठी प्रिन्स 11 या संघाला 6 चेंडूंवरती 10 धावांची गरज. त्यातील शेवटचे या षटकातील शेवटचे 3 चेंडू हे पॉवर प्लेचे असतील. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. कंपल्सरी चेज असणार आहे. एमसीसी मुरुड या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. जळगाव चॅलेंजर्स नाणेफेक करून घ्यायचंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून शेवटचं निर्णायक तिसरं षटक घेऊन आलाय तो समीर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय समीर. टॅपच्या स्वरूपात बरं रनआउटचा चान्स होऊ शकतोय. बघूया. निर्धाव चेंडू. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण आपला हरिभाई यांच्याकडनं पाहायला भेटतंय. थोडस अतिदडीचा सामना असेल. प्रिन्स 11 विरुद्ध गोल्डन खोंडा दापोली. निर्णायक षटक
वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून तिसरा निर्णायक षटक घेऊन आलाय तो समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पंच समीर यांना क्रॉस करून बघूया कशा प्रकारे मारा करतोय. शॉर्ट पिच बॉल, निर्धाव चेंडू. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी प्रिन्स 11. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक साई गोलंदाजी करतोय समीर. पुढचा चेंडू सुंदरचा फटका. तीन चेंडू 9 धावांची गरज. पॉवर प्लेचे 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. तीन चेंडू निर्णायक चेंडू. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. नक्कीच चौकार मारण्याचा प्रयत्न करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. पंच समीर यांना क्रॉस करून बघूया कशा प्रकारे फटका मारतोय. सुंदर असा क्षेत्ररक्षक असलम यांच्याकडून पाहायला भेटतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज. नक्कीच त्यांनी प्रयत्न केला होता पण अयशस्वी ठरतो. बघूया पुढचा चेंडू समीर यांचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट पंच समीर यांना क्रॉस करून परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा पेस पाहायला भेटतोय आपल्याला समीर यांच्या गोलंदाजी मधनं. शेवटचा चेंडू 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेज असणार आहे. डिसिजन सांगायचंय. गोल्डन खोंडा या संघाने हा सामना जिंकलेला आहे. निर्णय सांगायचा आहे. जालगाव चॅलेंजरचे कर्णधार एंट्री फी जमा करा आणि गोल्डन खोंडा याने एंट्री फी जमा करायची आहे. जालगाव चॅलेंजर्स एमसीसी मुरुड. निर्णय सांगायचा आपला. जालगाव चॅलेंजर्स धन्यवाद. जालगाव चॅलेंजर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. खेळाडू जालगाव चॅलेंजर्स विनंती करतो पडद्यावरून यायचं नाही, कृपया करून पडद्यावरून यायचं नाही. जालगाव चॅलेंजर्स आता होणारा सामना एमसीसी मुरुड विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. आता होणारा सामना एमसीसी मुरुड विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स. जालगाव चॅलेंजर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जालगाव चॅलेंजर्स कर्णधाराला विनंती करतो समालोचन कक्षाकडे यायचंय. जालगाव चॅलेंजर्स